तर अमोल कोल्हे हे महागद्दार आहे अशा शब्दांमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी टीका केली आहे। अमोल कोल्हेंनी मतदारसंघासाठी 1 रुपयाही निधी आणला नाही असंही शिवाजीराव पाटील म्हटले। मध्ये महाविकास आघाडीची सभा झाली, त्या सभेमध्ये बोलताना अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली। अमोल कोल्हेंवरती जी टीका होते ते नटसम्राट आहे। ते असं म्हणतात की नटसम्राट असणं कधीही चांगलं, पण खोके सम्राट, धोके सम्राट आणि पलटी सम्राट असू नये। हे जे आहेत हे स्वतःच्या उपमा ते दुसऱ्याला देत आहेत। अगोदर गद्दार म्हणत होते, कालच एका सभेमध्ये दिलीप मोहितेने सांगितलं अमोल कोल्हेच हा महागद्दार आहे। आणि आता त्यांना सवय लागली सकाळ उठून संजय राऊतांसारखं सकाळी उठायचं माईक समोर काही बडबडत करत राहायचे। हे आता त्याने सुरुवात केलेली आहे। त्यामुळे त्याच्या बोलण्याला, त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, त्याला प्रत्युत्तर देणं किंवा त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणे मला योग्य वाटत नाही। अमोल कोल्हेंचं काय आव्हान वाटतंय तुम्हाला मतदारसंघामध्ये? अजिबात नाही, अजिबात आव्हान वाटत नाही। जो माणूस 5 वर्ष गायब राहिलेला, ज्या माणसानं एकही रुपयाचं काम केलं नाही, ज्या माणसानं निवडून दिल्यानंतर केंद्रामधून निधी आणायचा 1ही रुपयाचा निधी आणला नाही, एकही सिंगल नवा रुपयाचा निधी आणलेला नाही। मी कागदोपत्री तुम्हाला पुरावे दाखवतो। आता जे प्रकल्प प्रगती पथावर आहे त्याचे अशी काहीतरी संकल्पित रक्कम देऊन 19,000 कोटी हे सगळं बोगस आणि फेकमफेक आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।